नगरकर, या आजोबांचं 77 वय आणि सर्जरी टळली, कसं शक्य आहे? चला मी सांगते. काल माझ्याकडे फिजिओथेरपीसाठी 77 वर्षाचे आजोबा आले होते. ते 18 जुलैपासून नियमितपणे माझ्याकडे उपचारासाठी येत आहेत. सुरुवातीला त्यांची अवस्था खूप त्रासदायक होती. कंबरदुखी तर होतीच, पण चालताना दोन्ही पायांमध्ये, विशेषतः मांडीच्या मागच्या भागात खूप वेदना होत होत्या. इतकंच नाही तर ते स्कूटर सुद्धा चालवू शकत नव्हते. रोजच्या साध्या हालचाली देखील त्यांच्यासाठी कठीण झालेल्या होत्या. सुरुवातीच्या तपासणीनंतर त्यांच्यासमोर सर्जरीचा पर्याय ठेवण्यात आला होता, पण त्या निर्णयाबाबत ते खूपच गोंधळलेले होते, म्हणून त्यांनी ती केली नाही. मग आपल्याकडे आले. सुमारे 10 महिन्यांपासून ते उपचार घेत आहेत. सुरुवातीचे 8 दिवस काही खास फरक जाणवला नाही, पण 10व्या दिवशी हळूहळू बदल दिसायला सुरुवात झाली. वेदना कमी होऊ लागल्या, चालणं सुधारू लागलं आणि आत्मविश्वास परत येऊ लागला. त्यांनी डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मेंटेनन्स थेरपीज घेतल्या. मध्येच पुन्हा 10 दिवसाचा कोर्स केला, ज्यात आम्ही त्यांना व्यायामात आणि दिनचर्येत काही आवश्यक बदल सांगितले. मार्च महिन्यापासून त्यांची औषधं पूर्णपणे बंद झाली आहेत आणि सध्या औषधींशिवाय रिकव्हरी स्टेजमध्ये आहेत. त्यांच्या केसमध्ये मणक्यांच्या आजारांवर परिणाम झाला होता, ज्यामुळे मॉडरेट लेवलची समस्या निर्माण झाली होती. थोड्या प्रमाणात झटके आणि वेदना सुद्धा जाणवत होत्या. त्यामुळेच फक्त फिजिकल ट्रीटमेंट नाही तर फिजिओथेरपीचा देखील आधार घेतला गेला, ज्यामुळे मानसिक आत्मविश्वास वाढला आणि रिकव्हरी अधिक चांगली झाली. आजची त्यांची अवस्था पाहिली तर ते सहजच बाहेर फिरायला जाऊ शकतात आणि गाडी सुद्धा चालवू शकतात. यावरून आपल्याला हे शिकायला भेटतं की प्रत्येक कंबरदुखी व गुडघ्यांच्या समस्यांना सर्जरी ही एकमेव पर्याय नाही. योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट, सातत्य आणि पेशंटचा विश्वास असेल तर उत्कृष्ट परिणाम दिसून येऊ शकतो.